या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा पुतळा करण्यात आलेला आहे। त्याचं दहन या ठिकाणी करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। नालायक महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो। नालायक महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो। नारायण राणेचा धिक्कार असो। नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। अन्य पाड्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। या टक्कलवारेच्या अवलादीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आपल्याला सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। गेली 5 दिवस झाले उपोषण करत असलेल्या जरांगे पाटलाची न दखल घेतलेल्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा। लाख मराठा। नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। झोपल्याल्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। एक मराठा, लाख मराठा। नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। एक मराठा, एक मराठा, खाली मुंडकावर पाय। महाराष्ट्र शासनाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। साथ है। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा। लाख मराठा। आपल्याला सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। मराठी विद्रोही नेत्यांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। हिंदी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा। लाख मराठा। सरकारच्या नावानं मोठ्याने बोललं। नारायण राणेच्या मोठ्याने बोललं। अरे ह्या नार्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। ह्या टक्कलवाऱ्या अवलादीचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। ह्या नारायण राणेचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। ह्या नेपाळ्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। एक मराठा, लाख मराठा, या शासनाचा धिक्कार असो। एक मराठा, एक मराठा। या ठिकाणी नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आपण पाहतोय की मराठा समाज आक्रमक झालेला आहे। दुपारपर्यंत हे वातावरण आतापर्यंत शांत होतं, पण नारायण राणेच्या एका वक्तव्यांमुळे हे वातावरण या ठिकाणी चिघळलेलं आपण पाहतोय। या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांनी मराठा शासनाचं प्रतिकात्मक जो पुतळा आहे त्याचं दहन या ठिकाणी केलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या नारायण राणेचं करायचं काय? मराठा आरक्षणाच्या विरोधात नारायण राणेचं करायचं काय? या ठिकाणी पोलीस बांधव आलेले आहेत आपण पाहतोय। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। या ठिकाणी जे वक्तव्य आहे नारायण राणेंचं त्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येतोय। सोबतच नारायण राणेंचा सोबत प्रशासनाचा देखील या ठिकाणी निषेध या ठिकाणी करण्यात येतोय। खरबुजाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। बोबड्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। बारा बापाच्या नेपाळाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। सगळ्यांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। एक मराठा, लाख मराठा, आमच्या नाव
या नाऱ्याचं करायचं काय? आरक्षणाला विरोध करणाऱ्या हे आमच्या गाडूच्या अवलादीचं करायचं काय? नाऱ्याचं करायचं काय? आमच्यावर प्रशासनाचा धिक्कार असो, आमच्यावर शासनाचा धिक्कार असो, आमच्यावर शासनाचा धिक्कार असो. एक मिनिट पाहिजे चालू राहते ना बाईक बोलता काय या बाबतीत हो या की रामराजे, हो या सगळे. मला सर्व सगळ्यांना सांगायचंय की मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 7 महिने झालं झगडतेत. आज मरणाच्या अवस्थामध्ये असताना हा मराठ्याचा अवलाद असे समजायची का नाही? या नारायण राणेला ही नेपाळची अवलाद आता लाईव्ह मध्ये थोड्या वेळ झालं ती म्हणतो ही जरांगे पाटील मराठ्याचा नेता नाही, आम्ही मानित नाही. जर मनोज जरांगे पाटील डोक्यावर पडले काय अशी जर ही भाषा जर या मराठ्याची अवलाद ही जर नारायण राणे जर बोलत असेल तर मराठा समाज कधीही सहन करणार नाही. अरे या नारायण राणाला सांगायचं तू ढक्कलवराची अवलाद आहे का रे? तू जर आमच्या माणसावर ज्या आमच्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी जी झगडताय ना तुमचा जरांगे पाटील त्यांच्याविषयी तू गराळ वागायला लागलाय. मला बाकीच्या समाजाच्या नेत्याविषयी आता बोलायचं नाही. ही आमच्या जातीतली आमच्या समाजाची कडूची अवलाद ही नारायण राणे जर याशी जर वकत असेल, जर भाषा करत असेल, जरांगे पाटलाच्या विरोधात जर बोलत असेल तर याद राख तुला मराठा समाज तुला पायाखाली तोडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. तू कुठं बी आहे, तू खाकीवरती तू मंत्रिपदाचा बाजूला ठेव रे. तू ये रस्त्यावर तू काय प्रशासनाच्या आड पडतो? तू मराठ्याच्या विरोधात बोलू नको, जरांगे पाटलाच्या विरोधात बोलू नको. तुला जर बघायचं असेल मराठ्याची ताकद तू ये रस्त्यावर, तू पोलिस बाजूला ठेव रे. तू ये रस्त्यावर, तुला मराठा समाज काय ते दाखवतो. या बाबतीत सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत वरचीवर खालावत असताना सत्ताधारी पक्षातल्या लोकांकडूनच या प्रकारची वक्तव्य करून या आरक्षणाच्या मागणीला चिघळवण्याचं काम कुठं ना कुठं होत आहे असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच अतिशय घाणेरडं राजकारण असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण प्रशासन शासन हे अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतंय. आज सकाळी जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त आलंय. एवढ्या वाईट परिस्थिती असताना सुद्धा शासनाने त्याच्यावर शांततेची भूमिका न घेता अशी नालायक लोक सोडलेत जेणेकरून तुम्ही मराठा शासनाचा अंत पाहतायत. पण तुम्ही अंत पाहू नका. शासनाच्या लोकांना सांगणं तुम्ही शासनामध्ये असून सुद्धा जर तुम्ही अशी भूमिका निभावत असाल तर मराठा समाजाला तुम्हाला अडवणं पुढे येणाऱ्या काळामध्ये कठीण होणार आहे. कारण आता आमचा अंत संपलाय, संयम संपलाय. आमचा देव त्या ठिकाणी गेल्या 7 महिन्यापासून त्या उपोषण करतोय आणि त्या देवाला आज तुम्ही बघितलं असेल नाकातून रक्त येतंय. आता आम्ही कदापि सहन करणार नाहीत. आमच्या त्या जरांगे पाटलांचा शब्द आम्ही पाळतोय शांततेत करायचं. आम्ही शांततेत आज बंद केला होता. आम्ही सकाळपासून तुम्ही बघू शकता सगळे मीडियाला माहिती आहे सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. आणि परंतु जर अशा परिस्थितीमध्ये नारायण राणे शासनामध्ये असून अशी जर भाषा करत असेल तर आमचा संयमाचा आमच्या अंताचा तुम्ही पाहताय आणि हे तुम्हाला कदापि सहन होणार नाही. आम्हाला सहन होणार नाही. येणारा काळ तुम्हाला सांगेल जर तुम्ही आता हे थांबवलं नाही शासनामध्ये राहून जर तुम्ही त्या ठिकाणी आमचं ते असं अपमान करत असाल, जरांगे पाटलाचा अपमान करत असाल तर पूर्ण सकल मराठा समाजाचा अपमान आहे असं आम्ही समजतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला लवकरात लवकर शासनाला माझी विनंती आहे. तुम्ही जरांगे पाटलाची परिस्थिती खूप वाईट होते. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर 15 किंवा 16 तारखेला तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि त्या अधिवेशनामध्ये जो काही त्या ठिकाणी GR पास झालाय, अध्यादेश काढलाय त्याचं कायद्यात रूपांतर करा. अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाहीत. हा मराठा समाजाचा शब्द आहे. जे सकाळी नारायण राणे यांनी वक्तव्य केलेलं आहे त्या बाबतीत मराठा समाजात आता रोष निर्माण झालेला आहे की तुम्हाला काय वाटतंय की एक सत्ताधारी म्हणून त्यांच्याकडून जी त्यांनी सकाळी भूमिका मांडलेली ती योग्य समाजासाठी योग्य होती का? त्यांनी ही कुणाची तरी सांगण्यावरून ते अशा प्रकारचे वक्तव्य अगदीच त्यांचं वक्तव्य जे आहे अक्षरशः एकदम निषेध करण्याजोगच त्यांचं वक्तव्य आहे. व शांत आंदोलन करत असलेला मराठा समाजाला दिवसण्याचं काम हे भामटे लोक करत आहेत. आज गेली कित्येक दिवस झालं, गेले कित्येक वर्ष झालं मराठा आरक्षणाचा हा प्रश्न कुठल्याच सरकारनं याचा सोक्षमोक्ष लावला नाही. पण बऱ्याच कालावधीनंतर मनोज जरांगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे. हे नेतृत्व गेली 5 दिवस झालं अन्नाविना पाण्याविना आज मरणावस्थेत आहे. तरी सुद्धा
मराठा समाज हा एकदम संयमाने लढत आहे. आज आपल्या भूम या शहरात आज सकाळपासून भूम बंदचा निषेध असताना या ठिकाणी सर्व व्यापारी बांधव असतील, सर्व समाजातल्या लोकांनी सहकार्य करून तो बंद अगदी प्रामाणिकपणे पाळला. पण ही नारायण राणे सारखे नेते या मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आज त्याला असा इशारा देतो की येणाऱ्या पुढच्या काळात जर तुम्ही अशी वक्तव्य केलं, महाराष्ट्र शासनाने जर आजची आज मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर उद्या आणि परवा येणारा काळ हा एकदम विचित्र असेल असा इशारा आज आम्ही भूम तालुक्याच्या वतीनं देतो. एक मराठा, माझं एकच म्हणणं आहे नारायणाला, तू न्यापाळी आवला तर तू मराठ्याच्या लायकीचा नाही. तू मराठी स्वतःला म्हणू नको. मराठा त्रास अपमान केला, तुला मराठा समाज दाताखाली घेऊन तुला तुडीन. तू मराठा नेता नाहीस. तुझ्या रक्तात न्यापाळी रक्त आहे तुझं. एक मराठा. भूम तालुका सकल मराठ्यातर्फे आज भूमला चांगला प्रतिसाद मिळालाय. त्याबद्दल भूम तालुका सकल मराठ्याचा आधी सगळ्या सगळ्यांना मनापासून स्वागत करावा. मी मुक्काम पोस्ट देवळाली, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद. नेमिनाथ तांबे आमच्या गावात सुद्धा आम्ही बंद केला. देवळालीचा बाजार होता. खास फक्त मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्ण भूम तालुक्याच्या वतीनं आज कडकडीत बंद केले. गावोगावी जावा तुम्ही, आज मानकेश्वर जावा, जवळा जावा, देवळाली जावा, तांबेवाडी जावा, कुठल्याही गावात मराठा माणसांनी ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज कडकडीत बंद केलाय. यासाठी मी मनापासून आपल्या भूम तालुका सकल मराठ्याचा आभार मानतो. आणि एक मराठा, जे नारायण राणेंनी सकाळी वक्तव्य केलंय ते तुम्हाला योग्य वाटतंय का? योग्य नाही. मराठ्याचा अवलादच नाही म्हणायचं. ही मराठीची अवलाद, मराठा माणूस असल्यावर असं कधीच बोलणार नाही. मी तुम्हाला आज अजून सांगतो, आज म्हातारा माणूस जरी 80 वर्षाचा असला तर मराठ्याविषयी त्याला अभिमान आहे. हा नारायण राणे हा मराठीची अवलाद नसू शकते. मी आज तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो, ही मराठीची अवलाद नाहीच. हा मंत्री असू शकतच नाही. हा मंत्री पदाच्या काबिल नाहीच. हा मी तुम्हाला 100% सांगतो, हा मराठा नाही. तर आपण पाहिलं या ठिकाणी दुपारपर्यंत मराठा समाजाच्या वतीनं अतिशय शांततेत हा बंद सुरू होता. पण अचानक हे वादग्रस्त वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आणि त्याचे पडसाद आता आपण पाहतोय भूम शहर तसेच या भागात पडताना दिसत आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी सकल मराठा समाज एकत्रित आलेला आपण पाहतोय आणि सोबतच त्यांनी या वक्तव्याचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे. आधी आपण पाहतोय